बारामतीच्या मुद्द्यावरून तरुण म्हणून जय पवारांना बारामतीतून संधी दिली जावी असं जयदादांचं समर्थन म्हणतात। ठीक आहे, देऊया, शेवटी काही लोकशाही आहे। मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत। त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल। पण पॉझिटिव्ह आहात का जय पवारांना पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार आहोत। मी याच्याबद्दल मागच तुम्हाला सांगितलं की माझा महाराष्ट्राचा दौरा चाललेला आहे। त्या दौऱ्यामध्ये मी ज्या शहरात असेल त्या शहरामध्ये माझ्या जेवढ्या बहिणी असतील तिथं त्यांना भेटायला जाण्याचा प्रयत्न मी करणार आहे। तिथं जर सुप्रिया असेल तर तिलाही माध्यमांशी संवाद साधताना रक्षाबंधन करू द्या। दादा माध्यमांशी संवाद साधताना तुम्ही म्हणालात की सुनेत्रा वहिनींना जे तिकीट दिलं तिथं सुप्रियाच्या विरोधात नाही थांबायला पाहिजे। एकदा मी सांगितलं ना, त्याचा इतका पंचनामा तुम्ही लोकांनी चालवलेला आहे। मला माझं स्वतःचं मत मांडण्याचा अधिकारच इथं ठेवलेला नाही आहे। तुम्ही सगळे मला गेले कित्येक वर्ष ओळखता, त्या मुली वगैरे तर आत्ता आल्यात, परंतु बाकीचे अनेक वर्ष ओळखतात। त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी कुणाच्या सांग्या वांग्यावरून बोलणार नाही। मी इथं येताना काय बोलायचं ते ठरवून येत नाही। तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं, मुलाखत घेत असणाऱ्याला प्रश्नाला उत्तर देणं हा माझा स्थायी भाव आहे, तो माझा स्वभाव आहे। परंतु त्याच्यातनं पण काहीतरी आता अजित पवारांना सहानुभूती मिळाली, अरे मला कशाची सहानुभूती मिळवायची? मला ह्या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि बारामतीकरांनी, पुणे जिल्ह्याने, पुणे शहरांनी, पिंपरी चिंचवडनी भरभरून दिलेला आहे। त्याच्यामुळं माझा जो काही मनात येतं ते मी बोलून जातो, परंतु त्याच्या संदर्भात इतकी त्याची चिरफाड करण्याचं काही कारण नाही।